रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा पण फ्लॅट खूप सुंदर, चांगला आणि मस्त आहे. चांगला, मस्त आणि सुंदर असण्यापाठीमागे एकच कारण आहे, कारण की एकतर बिल्डिंग जुनी आहे, साधारणतः 15 वर्ष, आणि जुन्याच बिल्डिंगमध्ये 950 कार्पेट असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे. आणि विशेष म्हणजे याच्यात सगळ्या स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि याच्यात एक आपल्या पोडियमची कार पार्किंगही असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे. आणि ठाणा स्टेशनपासून जर आपण ह्या फ्लॅटचा विचार केला तर ठाणा स्टेशनपासून पण साधारणतः 5 ते 5.5 किलोमीटर अंतरावरती बाळकुम नावाचं लोकेशन आहे. तिथेच रुनवल गार्डन सिटी नावाचं बिल्डिंग आहे. आणि मेट्रो जे भविष्यात येणार आहे बाळकुम मेट्रोपासून साधारणतः 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती असणारं हे कॉम्प्लेक्स असणार आहे. आणि इथेच हा 3 BHKचा सुंदर आणि मोठा, चांगल्या पद्धतीचा 3 BHKचा फ्लॅट आहे. बिल्डिंगला रिमेंटेनन्स ऑलरेडी झालेला आहे, त्याच्यामुळे भविष्यात खर्च बिर्च काय करण्याची गरज पडणार नाही आहे. राहिला प्रश्न पाण्याचा, तर पाण्याचा काही प्रॉब्लेम इथे नाही आहे. लिफ्टला पॉवर बॅकअप आहे, फ्लॅटला पॉवर बॅकअप नाही आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण समजा कंपासद्वारे बघितलं तर हा नॉर्थ, बाहेर जाताना नॉर्थ आहे, आतमध्ये येताना साऊथ असणारा फ्लॅट आहे. आणि ज्यावेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला समोर 2 फ्लॅट, ह्या साईडला 2 फ्लॅट असणार आहेत. याच्यासोबत एक कार पार्किंगचं पण प्रावधान आहे. 2 लिफ्ट तुम्हाला मिळणार आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही फ्लॅटच्या घरामध्ये एंट्रीचा आपला प्रश्न येईल, ज्यावेळेला आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता किती मोठा आणि चांगल्या पद्धतीचा असा सुंदर हॉल आहे. जो हॉल तुम्ही बघू शकता खूप मोठा तुम्हाला जाणवतो, कारण आजचे घरं आणि हे घर याच्यात हा फरक तुम्हाला जाणवेल की ह्याचा हॉल खूप मोठा आणि प्रशस्त असणार आहे. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला हा तुमचा इकडली जी खिडकी आहे, ही खिडकी सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे, या खिडकीमध्ये ही खिडकी पश्चिमेला, ह्या साईडला पश्चिम कोपऱ्यातलं पश्चिम येते, त्याच्यामुळे तुम्हाला संध्याकाळची हवा ह्या घरामध्ये इकडनं मात्र नक्की येईल. त्या पद्धतीनं असा तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एक मोठा हॉल मिळतो. वरती फॉल सिलिंग वगैरे आहे. खरं तर फर्निचरचं काम वगैरे करायचं म्हटलं तर तुम्हाला ते करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं मोठं असं किचन आहे, जे किचन तुम्ही इथून तिथपर्यंत अजून स्टोरेज करू शकता. अधिक ऑलरेडी हे किचन जर एल शेपमधलं बघितलं तिथं फ्रीजसाठी जागा आहे, वरती बी स्टोरेज आहे. इथं पण ऑलरेडी मॉड्युलर किचन बनवलेलं आहे. इकडं पण कोपऱ्यात तुम्हाला मोठी जागा आहे जी तुम्ही स्टोरेजसाठी वापरू शकता. गॅसची पाईपलाईन तुम्हाला मात्र इथं घ्यावी लागेल, बाहेर आलेली आहे पण ह्या मालकांनी काही घेतलेली नाही आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. नंतर जेव्हा आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला स्टोरेजसाठी भरपूर अशी प्रचंड जागा पण याची वरती, इथे जागा आहे वरती. नंतर हे तुमचं खरं इकडं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इकडे येतं. इकडं आल्यानंतर तुम्हाला परत इथे वॉशिंग मशीनसाठी पण आपल्याला वेगळं प्रावधान ऑलरेडी आहे. आणि इथे तुम्ही कपडे सुकवायचा कार्यक्रम म्हटलं तरी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं नक्की होऊ शकतो. अशा पद्धतीचं तुम्हाला इकडं हे मिळतं, वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आणि तुम्हाला दाखवलं ते ड्राय बाल्कनी. आणि नंतर मग तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्हाला प्रचंड मोठं, चांगल्या पद्धतीचं, चांगल्या हवा वगैरे इकडून तिकडून येणारं एक बेडरूम आहे. ते बेडरूम कॉमन बेडरूम आहे, पण कॉमन बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती चांगली आहे. त्याच्यात एक कपाटासाठी जागा वेगळी असून एवढा मोठा बेड, एवढं मोठं बेडरूम तुम्हाला परत वेगळं मात्र इथं नक्की मिळते. अशा पद्धतीचं एवढं बघा किती मोठं आहे हे. असं बेडरूमही चांगलं मिळतं. कारण मला हे सांगायचं की आजचे जे नवे घरं मिळतात त्याच्यात एवढ्या मोठ्या साईजचे घरं मिळत नाही इथं, ही गोष्ट मला समजायची होती. नंतर हा पॅसेज जरी बघितलं तरी हा पण तुम्हाला मोठा, मध्ये जागा चांगली मिळते, मोठी जागा मिळते. मग ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे. आपण पहिले ह्या बेडरूमला जाणार आहोत. ह्या बेडरूमला जरी तुम्ही आलात तर तुम्हाला ह्या बेडरूमची सुद्धा साईज जाणवेल की बाबा ह्या बेडरूमची सुद्धा साईज खूप मोठी आणि चांगली आहे. सकाळचं ऊन तुमचं ह्या बेडरूमला येईल. ह्या बेडरूमला 100% सकाळचं ऊन तुम्हाला येणार आहे, कारण इकडून पण मोकळा सगळा असा मोकळा ढाकळा व्ह्यू तुम्हाला आतल्या आतला मिळतो. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर इकडे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट पण आहे. इथं मात्र थोडंसं काम करावं लागणार आहे आपल्याला. बाथरूममध्ये काम थोडंसं केलं का हे बाथरूम तुम्हाला एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं प्लंबिंग वर्कचं काम थोडक्यात ह्या वॉशरूम, बाथरूमला आपल्याला करावं लागेल. आणि नंतर जेव्हा तुम्ही ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला परत तुम्हाला इथं एवढं मोठं कपाट बसलं, असं चांगलं रपटं, तेवढं मोठं कपाटासाठी तुम्हाला एवढी मोठी जागा आहे. कपाट सोडून जर बेडरूमची साईज बघितली तर तुम्हाला जाणवेल की बाबा हा खरोखर ह्या बेडरूमची साईज तुम्ही बघा किती मोठी. हा दरवाजा जर आपण बंद केला तर तुम्हाला निदर्शनास येईल की ह्या बेडरूमची खरोखर साईज. ज्या लोकांना खरोखर मोठं घर हवं आहे मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला असू शकतो. मेंटेनन्स मी सांगितलं याचा 5,000 ₹5,500 मेंटेनन्स असणार विथ पोडियम पार्किंग.
असणारा हा फ्लॅट आहे. त्याच्यानंतर याच्या अपोजिटला आपण गेल्यानंतर परत तेवढंच मोठं बेडरूम आहे, म्हणजे तिकडल्या साईडला जेवढं मोठं बेडरूम आहे परत तेवढंच मोठं बेडरूम तुम्हाला इकडल्या साईडला पण मिळते. तेवढंच मोठी कपाटाची जागा तुम्हाला इकडल्या साईडला मिळते. सेम परत बाथरूम पण आहे. पण तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवतो इथं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडनं हवा इकडनं असं ऊन, म्हणजे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत तुम्हाला इथं असं सुंदर व्ह्यू अशा पद्धतीचा परत तुम्हाला इथे पण खिडकी बिडकी असं मस्तपैकी. लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे, हायर फ्लोअरला फ्लॅट नाही आहे. पण हा पण ह्या बेडरूमची साईज पण मोठी आहे आणि ह्याला खिडक्या क्रॉस व्हेंटिलेशनला खूप सुंदर आहे. आणि परत असं इकडे एक बाथरूम वॉशरूम टॉयलेट आहे. ह्याच्यात पण प्लंबिंगचं काम ह्या बाथरूममध्ये पण आपल्याला नक्की करावं लागणार आहे, हे मात्र तितकंच खरं आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. कोणत्याही बँकेकडनं जरी आपण गेलो तर लोन वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, कारण बिल्डिंगला OC CC सोसायटी ते सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचा प्रयत्न करा, आपल्याला लोन त्याच्यातलं नक्की मिळेल. घरामध्ये खेळती हवा आहे, उजेड पण चांगला आहे. आणि मालक जे आहेत बघा, दरवाजा आपटला, मालक जे आहेत त्या मालकांनी आपल्याला आत्ता 1,50,00,000 रुपयाची किंमत ठेवताना ठेवलेली आहे 3 BHK फ्लॅट पोडियम पार्किंग सहित. आणि त्याच्यात मग ते समजा आपलं पेमेंट कसं आहे काय आहे त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार झाल्यानंतर किंवा आपली जेन्युइनिटी किती मोठी आहे त्याच्यावरती मग निगोशिएशन पार्ट अवलंबून नक्की असणार आहे. निगोशिएशन होणार आहे, आपण करण्याचा प्रयत्नही करू. पण ते पुढचा विषय कधी आवडला आपल्याला घ्यायचं ठरलं तर तुर्तास अशा पद्धतीचे रोज घरं दाखवण्याचा कार्यक्रम आहे. माझ्यावेळी जळणारे लोकांचं पण प्रमाण जास्त आहे. जळा, जलो मगर दीप समान जळत राहा, मला काही फरक पडत नाही, कारण माझं काम आहे ते मी मात्र प्रामाणिकपणे मला जेवढं करायचं तेवढं मी करणार आहे. लोकांचं लय पोटदुखी उठलेली आहे, उठू द्या. माझा चेहरा जास्त फेमस होते त्याच्यामुळे लोकांना त्रास होते असं मला वाटायला लागले. हरकत नाही, तुमचं प्रेम आहे ते त्याच्या जोरावरती मी पण उड्या मारतोय, कारण तुम्ही सबस्क्रायबर्स केलं का मला असं वाटते, मग मला चांगलं वाटते. मी अजून रोज फ्लॅट काढणार आहे, एकही दिवस खंड पडून देणार नाही आणि रोज तुम्हाला हा फ्लॅट दाखवणार आहे. त्यासाठी अजून जास्तीत जास्त ते सबस्क्रायबरचे बटन दाबा, जेणेकरून मला अजून पळायचं आहे, अजून पळायचं आहे, अजून करायचं आहे. आणि चांगलेच फ्लॅट दाखवणार आहे, पण वाईट काय दाखवणार नाही आहे. असंच प्रेम तुमचं राहू द्या. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.